जय मित्रांनो, अखेर आपली प्रतीक्षा संपलीच. आपली जाहिरात जाहीर झालीच आणि आज रात्रीपासून म्हणजेच रात्री 12 वाजल्यापासून आपली अर्ज प्रक्रियाही चालू होणार आहे. अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे. म्हणजे 29/10/2025 पासून आपली अर्ज प्रक्रियाही चालू होणार आहे. पण मागच्या काही काळामध्ये की ही बातमी फेक आहे, हे आहे, सर्व आहे, सर्व आहे. पण असे जे फेक मानणाऱ्या मुलांना आता वास्तव्याने तर उत्तर दिलंच आहे, की अर्ज प्रक्रिया उद्यापासून चालू होणार आहे. पण आता जाहिरात आली, मग आता कसं करायचं? आता काय करायचं? आता माझ्या मते तरी 2 दिवसाला तुम्ही सुट्टी द्या. कारण की सुट्टी द्या म्हणजे पुरेपूर सुट्टी नको द्या. पुरेपूर सुट्टी नको द्या. म्हणजे 2 ते 3 पेपर आपले रोजचे सोडवणे झाले पाहिजे. पण जो आपण अभ्यासाचा वेळ होता, तर तो कशासाठी द्या? कारण की तर तो माझ्या मते तुम्ही जाहिरातीचा अभ्यास करा. पुरेपूर जाहिरातीचा अभ्यास करा. आपल्या कॅटेगरीला कुठं जागा किती आहेत? काय आहेत? सर्वाधिक जागा किती आहेत? ओपनच्या जागा कुठं जास्त आहेत? सर्व काही असा विचार करा. आपल्या कॅटेगरी म्हणजे जाहिरातीचा पुरेपूर अभ्यास करा आणि म्हणजे कारण की सिलेक्शन हे 50 ते 60% तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे आणि जे भरती झालेले आहेत सर्वांना जे माहितीच आहे की सिलेक्शन हे 50 ते 60% आपल्या जिल्हा निवडीवर अवलंबून असते. मग जिल्हा कसा निवडायचा, काय निवडायचा, कोणत्या बेसवर निवडायचा, कोणत्या बाबींचा विचार करायचा. म्हणजे आपली कॅटेगरी जर एससी सर्वसाधारण असेल तर सर्वसाधारणाचा फक्त आणि फक्त सर्वसाधारणचा विचार करून चालणार नाही. कारण की ह्या सर्व काही बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे ओबीसीच्या जागा कुठं किती आहेत, त्या जागांचा पण आपल्याला विचार करावा लागतो. ओबीसीच्या, एससीच्या, एसटीच्या, सर्वसाधारण. आता सर्वसाधारण एससीच्या जागा किती आहेत, तर त्या आपल्या कॅटेगरीमधल्या आपल्याला महिलांच्या पण जागांचा विचार करावा लागतो. अंशकालीनच्या, माजी सैनिकच्या, भूकंपग्रस्ताच्या, अशा सर्व काही जागांचा आपल्याला विचार करावा लागतो. तर म्हणजे आता कुठं आपल्याला ओबीसीच्या जागांचं काय घ्यायचं, पण नाही मित्रांनो, आपल्याला सर्वच्या सर्व जागांचा आपल्याला विचार करावा लागेल. तर ह्या सर्व जागांचा कसा विचार करायचा, कोणत्या बेसवर विचार करायचा, तर हे मी सर्वच्या सर्व तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी समोरचे जे कॅटेगरी वाईज जे व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनात तर आता जाहिरात आली तर मग आता कुठं फॉर्म भरू, डायरेक्ट मुंबईलाच फॉर्म भरून द्यायचा का, तर डायरेक्ट मुंबईलाच फॉर्म भरून द्यायचा का, अशा सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देतो. की नागपूर जायचं, मोठ्या जागेत जायचं की कमी जागेत जायचं, कमी जागेत आपण रिस्क घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे, जास्त जागेत आपण जायला पाहिजे का, जास्त जागेत आपल्या सिलेक्शन होईल का, असं आपल्याला समजा जेमतेम सर्व काही असे प्रश्न आपल्या मनात बनतात. तर कोणाचं ग्राउंड कमी असते तर पेपर चांगला असते, कोणाचं पेपर कमी असते तर ग्राउंड चांगलं असते, तर त्यांनी कुठं फॉर्म भरायचा, कोणत्या, या सर्व काही बाबींचा आपण विचार करून, तर टेन्शन घेऊ नका. तर सर्वच्या सर्व बाबींचा मी विचार करून सर्व मागच्या वर्षीच्या म्हणजे 2023 आणि 2024च्या ह्या ज्या 2 मेगा भरत्या झाल्यात ना, तर त्यांच्या लिस्टा, त्यांच्या एससीच्या लिस्टा, त्यांच्या एसटीच्या लिस्टा, कुठं किती लागल्यात, काय लागल्यात, कुठं कमी लागल्यात, कुठं जास्त लागल्यात, कुठला पेपर कसा होता, कुठं मॅथ जास्त विचारलं, कुठं जीके जास्त विचारलं, कुठं चालू घडामोडींवर जास्त फोकस होता, तर कुठं जिल्हाविषयक जास्त विचारलं, चालू घडामोडी कुठं जास्त शिल्लक विचारलं, कुठचा पेपर कठीण होता, कुठचा पेपर जेमतेम सरासरी ॲव्हरेज होता, कुठला पेपर सोपी होता, अशा सर्व गोष्टींचा मी विचार करून, प्लस ज्यांचं ग्राउंड कमी आहे त्यांना कुठं फायदा होऊ शकतो, ज्यांचं ग्राउंड कमी आहे त्यांना कुठं फायदा होऊ शकतो, ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे पण ज्या जिल्ह्यात पेपर सोपा निघतो अशा जिल्ह्यात ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांना खूप फायदा होऊ शकतो. आणि मी अशा सर्व काही गोष्टींचा मी विश्लेषण करून तुम्हाला समोरील म्हणजे एसटीचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी, एसटीचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, त्यांनी कुठं फॉर्म भरायचा, महिलांसाठी पण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहे मी. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या समोरचा जो मी अपलोड करेल तो व्हिडिओ, तर तो व्हिडिओ तुमच्या समोर येईल. कारण की आता जाहिरात तर आलीच आहे, सोबतच आता आपण 50 ते 60% तुम्हाला माहितीच आहे की आपलं सिलेक्शन फक्त आणि फक्त 50 ते 60% आपल्या जिल्हा निवडीवर आहे. कारण की जिल्हा निवडीचं काय महत्व आहे हे जे 1-2 मार्कांनी, आता समजा कोणाला वाटते की आपण परभणी जायला नको होतं, वाशिमला तर इतकी कमी लिस्ट लागली, तर अशा काही चुका आपल्याकडून घडू नये याच्यासाठी मी समोर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये म्हणजे पूर्णचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. एससीने कुठे भरायचा, ओबीसीने, ईडब्ल्यूएसने, एससीबीसीने, एसबीसीने, कुठं प्रकल्पग्रस्तांच्या जागा खाली जातात, अंशकालीनच्या जागा खाली जातात, कुठं मागच्या वेळेस माजी सैनिक भेटले नाही, तर कुठं माजी सैनिकच्या जागा समजा खालीच गेल्या, तर अशा माजी सैनिकच्या जागा आपल्याला तुम्हाला माहिती आहे त्या कोणालाच भेटत नाही, त्या महिलांना भेटत नाही, त्या कोणाला भेटत नाही, तर त्या आपल्या सर्वसाधारणला ज्या जागा येत नसतात, म्हणजे अंशकालीनची कुठे जागा आली नाही, जागा रिकामी गेली, माजी सैनिकची कुठे जागा रिकामी गेली, तर अशा जागा आपल्याला म्हणजे सर्वसाधारणलाच भेटतात. तर अशा सर्वसाधारण म्हणजे अशा जागांचा फायदा कुठं होऊ शकतो, मागच्या वेळेस कुठं असं घडलं, तर अशा प्रत्येक पूर्णच्या पूर्ण आपण व्हिडिओचं म्हणजे मागच्या वर्षीच्या लिस्टा मी तर काढलेल्याच आहे, प्रिंट वाईज माझ्याकडे सर्वच्या सर्व लिस्ट आहेत, त्या सोबतच कुठं आपल्याला फायदा होईल, ग्राउंडवाल्या मुलांना कुठं फायदा होईल, म्हणजे ज्यांची लेखी चांगली आहे त्यांना कुठं फायदा होईल, म्हणजे ज्यांची लेखी चांगली असते तिथं पेपर सोपा आला म्हणजे ग्राउंडवाल्या मुलांचा तर फायदा होतोच, हे आपल्याला माहितीच आहे. पण सर्व काही बाबींचा मी विचार करून तुम्हाला जिल्हा कसा निवडायचा,
कोणत्या बाबींचा पूर्णच्या पूर्ण जिल्हा कसा निवडायचा, कोणत्या बेसवर निवडायचा, कुठं आपल्याला फायदा होईल, की डायरेक्ट मुंबईला चाललं जायचं, मुंबईला चाललं जायचं, नागपूरला चाललं जायचं, मोठ्या जागी चाललं जायचं, की आपण छोटा जिल्हा निवडायला पाहिजे, छोट्या जिल्ह्याचं आपल्याला बेनिफिट काय होऊ शकते आणि आपलं नुकसान काय होऊ शकते. तर या सर्व काही गोष्टींचा मी तुम्हाला सविस्तरपणे समोरच्या व्हिडिओत सांगेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महिलांसाठी पण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे ओबीसीच्या महिलांनी कुठं फॉर्म भरायला पाहिजे, एससीच्या महिलांनी, एसटीच्या महिलांनी, प्रकल्पग्रस्तांसाठी कुठं चांगल्या जागा आहेत, त्या अशा सविस्तर बाबींचा मी विचार करून पूर्णच्या पूर्ण कॅटेगरी वाईज, म्हणजे माजी सैनिकांसाठी पण बनवणार आहे, महिलांसाठी पण बनवणार आहे, सर्वसाधारण ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी पण बनवणार आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण असे स्पेशल व्हिडिओ मी बनवेल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा मी जो समोर व्हिडिओ बनवणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. जय हिंद.